व्याकरणामध्ये महत्वाचा असणारा घटक, प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा घटक तो म्हणजे क्वेश्चन टॅग. टेन्स असतील, क्वेश्चन टॅग असेल, नो सुनर दॅन असेल, ॲज वेल ॲज असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, नो सुनर असेल, त्याचबरोबर आर्टिकल्स असतील. अशा वेगवेगळ्या टॉपिकवरती प्रश्न आपल्याला एक्झामला विचारला जातो. लक्षात ठेवा, 8वी 9वी आणि 10वी या परीक्षेला या सगळ्या टॉपिकवरती प्रश्न आहे आणि प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्याच्यासाठी व्याकरण जर आपलं परफेक्ट असेल, इंग्लिश ग्रामर जर परफेक्ट असेल, तर आपल्याला हे मार्क्स खूप चांगल्या पद्धतीने अचीव्ह करता येतील. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला मी प्रश्न दिलेला आहे, राम वॉज इटिंग अन ऍपल. या वाक्याचं बाळांनो आपल्याला ऍड ए क्वेश्चन टॅग करायचा आहे. ऍड ए क्वेश्चन टॅग. ऍड ए क्वेश्चन टॅग काय करायचं, याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. लक्षात ठेवा. तर पहा, आपण याचा क्वेश्चन टॅग कशा पद्धतीने करायचा. पहिली क्रिया लक्षात ठेवा, क्वेश्चन टॅग करत असताना काय करायचं पहा. प्रथम दिलेलं वाक्य आहे असं लिहून घ्यायचं. क्वेश्चन टॅग करत असताना पहिली क्रिया, राम वॉज इटिंग अन ऍपल. पहा, पहिलं क्रिया आहे की दिलेलं वाक्य आहे असं लिहून घ्यायचं. वाक्य आहे असं लिहून घेतल्यानंतर पुढची क्रिया आहे ती म्हणजे कॉमा द्यायचा. इथपर्यंत समजलं व्यवस्थित क्वेश्चन टॅग करत असताना. आणि हा लक्षात ठेवा, ऍड अ क्वेश्चन टॅगचं वाक्य हे प्रत्येक एक्झाम मध्ये आहे. आणि दिलेलं वाक्य आहे असं लिहून घेतल्यानंतर कॉमा द्यायचा. पुढे कॉमा दिल्यानंतर पुढची क्रिया काय करायची लक्षात ठेवा. कॉमा दिल्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का पाहायचं. सहाय्यकारी क्रियापद किती आहेत, कोणकोणते आहेत, त्यातले फॉर्म्स ऑफ टू बी कोणते आहेत, फॉर्म्स ऑफ टू हॅव कोणते आहेत, फॉर्म्स ऑफ टू डू कोणते आहेत, हे सगळं तुमचं 24च्या 24 सहाय्यकारी क्रियापद जर पाठ असतील ना, तर तुमचा क्वेश्चन टॅग परफेक्ट लक्षात ठेवा. मग ते कसं आहे बघा, याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे वॉज. लक्षात ठेवा. आणि वॉज, आता सहाय्यकारी क्रियापद मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की सहाय्यकारी क्रियापद हे डायरेक्ट वॉजच का घेतलं, तर आपल्या ज्या लेक्चरमध्ये आहेत ते सगळी सहाय्यकारी क्रियापद आपण त्याच्यामध्ये काय केलेले आहेत तर एक्सप्लेन करून दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मग सहाय्यकारी क्रियापद बघा, पहिली क्रिया दिलेलं वाक्य आहे असं लिहून घेतलं, घेतल्यानंतर कॉमा दिला, कॉमा दिल्यानंतर वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद घेतलं वॉज. वॉज सहाय्यकारी क्रियापद लिहिल्यानंतर दिलेलं वाक्य होकारार्थी का नकारार्थी पाहायचं. लक्षात ठेवा, जर दिलेल्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर आणि नथिंग यापैकी एखादा शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आला असेल तर ते वाक्य निगेटिव्ह असतं. आणि मग या वाक्यामध्ये असा कोणताही शब्द आलेला नाही, मग हे वाक्य आहे होकारार्थी. जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करावा लागतो, आणि दिलेलं वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करावा लागतो. हे वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून या ठिकाणी येणार आपलं वॉजंट. सुरुवातीला जो सर्वनाम प्रोनाउन सब्जेक्ट आहे तो शेवटी येईल. लक्षात ठेवा, राम आहे, राम बद्दल आपण प्रोनाउन काय वापरतो बाळांनो, तर ही असतं. लक्षात ठेवा. आणि शेवटी क्वेश्चन मार्क असेल. ठीक आहे. यानंतर हे झालं वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असताना. पण सहाय्यकारी क्रियापद नसताना काय करावं लागेल, वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल त्याचा क्वेश्चन टॅग कसं सोडवायचा पहा. या ठिकाणी वाक्य राम वेंट टू पुणे. सेम क्रिया तीच, दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही, परंतु सोडवताना काय करायचं आहे, दिलेलं वाक्य आहे असं लिहून घ्यायचं, राम वेंट टू पुणे, नंतर कॉमा. इथपर्यंतची प्रोसेस क्वेश्चन टॅग मध्ये सेम आहे. दिलेलं वाक्य आहे असं लिहून घ्यायचं, कॉमा. कॉमा दिल्यानंतर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधा. या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहेत एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, मे, माय, डू, डज, डिड, शुड, वुड, डेअर टू, एट टू, एबल टू, नीड टू, ही सहाय्यकारी क्रियापद आहेत. परंतु यापैकी एकही सहाय्यकारी क्रियापद याच्यामध्ये नाहीये. मग नसल्यावरती काय करायचं, वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू, डज, डीड या तिन्ही पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. तिन्ही पैकी एक. ते कसं घ्यायचं लक्षात ठेवा, जर दिलेलं वाक्यामध्ये क्रियापद शोधावं लागेल. जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपल्याला वाक्यातलं क्रियापद शोधावं लागेल. या ठिकाणी दिलेलं आहे वेंट. लक्षात ठेवा, हा गोचा पास्ट टेन्स आहे. गो मीन्स जाणे, त्याचा पास्ट टेन्स आहे वेंट. लक्षात ठेवा.
पास्ट टेन्स वेंट. आता पास्ट टेन्स म्हणजे तो व्हिटो असतो, लक्षात ठेवा. सहाय्यकारी क्रियापद नाहीये वाक्यात, मग करायचं काय? सहाय्यकारी क्रियापद नसल्यानंतर डू, डज आणि डीड यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. जर दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापद जर पहिल्या रूपामध्ये असेल त्यालाच V1 म्हणतो. V म्हणजे वर्ब, वन म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद आणि वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. जर दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डू वापरतात. जर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय आलेला असेल तर डज वापरतात. आणि जर वाक्यामध्ये क्रियापद हे भूतकाळी आलं असेल म्हणजेच V2 मध्ये आलं असेल, क्रियापदाचं दुसरं रूप आलं असेल, दुसरं रूप म्हणजेच पास्ट टेन्स असतो, लक्षात ठेवा. आणि जर क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं असेल तर त्यावेळेस वापरतात डीड, लक्षात ठेवा. मग इथे गोचा पास्ट टेन्स आलाय, गो सेकंड फॉर्म आहे त्याचा वेंट आणि गॉन थर्ड फॉर्म. हा आहे V1, हा आहे V2, हा आहे V3. आणि जर सेकंड फॉर्म आला असेल तर डीड वापरतात, म्हणून या ठिकाणी आपण घेणार डीड. आणि वाक्य होकारार्थ म्हणून आला डिडंट. आणि सुरुवातीला सर्वनाम आपल्याला या ठिकाणी नाउन आहे राम, त्याच्याबद्दल असेल ही आणि क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने एकदम सोप्या ट्रिकने तुम्हाला टेन्स तर अतिशय इझी, नॉट ओनली बट ऑल्सो त्याच्याही पेक्षा सोप्या पद्धतीने नो सुनर द्याना असेल चेंज द व्हाईस तर तुम्हाला 3च वाक्यामध्ये सांग, चेंज द व्हाईस 3च वाक्यामध्ये. एवढ्या सोप्या पद्धतीने व्याकरण जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच आपलं ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा क्लासेस आणि ज्ञानज्योत इंग्लिश ग्रामर ऑनलाईन क्लासेस नक्कीच जॉईन करा. धन्यवाद.